कल्पना करा, अशी एक शाळा आहे जिथे गणिताचा शिक्षक आणि इतिहासाचा शिक्षक ही एकच व्यक्ती आहे. हे थोडं विचित्र वाटतंय ऐकायला. हो ना? आणि एवढंच नाही, ते विषय फक्त एकाच व्यक्तीने शिकवले जात नाहीयेत, तर ते दोन्ही विषय एकाच तासाला आणि चक्क एकाच फळ्यावर शिकवले जातात. अरे वा. आजच्या काळात हे ऐकायला अत्यंत विचित्र आणि जवळपास अशक्यच वाटतं. अगदी बरोबर. कारण आपण एका अशा जगात वाढलो आहोत, जिथे विज्ञानाचं पुस्तक वेगळं असतं, गणिताचं वेगळं आणि इतिहासाचं वेगळं असतं. नक्कीच. सगळं काही अगदी नीट्सपणे वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये विभागलेलं आहे. हो, पण आज आपण ज्या अभ्यास साहित्याचं सखोल विश्लेषण करणार आहोत, ते आपल्याला एका अत्यंत वेगळ्या वास्तवाची सफर घडवणार आहे. आणि ते समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो ना? आजच्या या सखोल चर्चेत आपण शिक्षणशास्त्र आणि ज्ञानाची रचना या विषयाच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. म्हणजे ज्ञान नक्की काय आहे, त्याची निर्मिती कशी होते आणि आपण ते अशा वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये म्हणजे कप्प्यांमध्ये का विभागून टाकलं. या प्रश्नांची उत्तरं शोधताना आपल्याला थेट प्राचीन ग्रीसमध्ये जावं लागेल. ग्रीसमध्ये? म्हणजे इतक्या जुन्या काळात? हो, कारण तिथे गणिताचा किंवा भूगोलाचा असा कोणताही स्वतंत्र कप्पा नव्हता. तिथे फक्त एकच विद्याशाखा होती, तत्वज्ञान. म्हणजे फिलॉसॉफी. अगदी बरोबर. आणि जगातील सर्व प्रकारचे विचार त्याच एका छत्राखाली येत होते. प्राचीन ग्रीसचा तो काळ ज्ञानाच्या दृष्टिकोनातून अत्यंत रंजक होता. पण त्याही आधी जाऊन विचार केला तर ह्या सगळ्याची मुळं मानवाच्या एका अत्यंत नैसर्गिक आणि मूलभूत प्रवृत्तीमध्ये सापडतात, नाही का? हो, नक्कीच. आपल्या स्त्रोत साहित्यामध्ये अथतो ब्रह्म जिज्ञासा या एका अत्यंत गाढ संस्कृत संकल्पनेचा संदर्भ दिला आहे. याचा साधा अर्थ म्हणजे जाणून घेण्याची अत्यंत तीव्र इच्छा, बरोबर? अगदी तेच. म्हणजे बघा, जेव्हा आदिमानवाने पहिल्यांदा आकाशात चमकणारी वीज पाहिली असेल किंवा जंगलात लागलेला वणवा पाहिला असेल, तेव्हा त्याच्या मनात सुरुवातीला फक्त भीतीच असेल. हो, सुरुवातीला फक्त भीती होती. पण जेव्हा ती भीती ओसरली तेव्हा त्याच्या मेंदूत एक ठिणगी पडली. ही वीज का चमकते? हे ऋतू का बदलतात? म्हणजे भौतिक परिसर आणि स्वतःच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात निर्माण झालेलं हे कुतूहल, हीच ती जिज्ञासा. बरोबर. जगण्याची धडपड आणि कुतूहल यांच्यातील या संघर्षातून मानवाने माहिती गोळा करायला सुरुवात केली आणि तिथूनच या अथांग ज्ञानाचा आणि मानवी संस्कृतीचा पहिला पाया रचला गेला. म्हणजे केवळ जिवंत राहण्याच्या गरजेतून आपण बाहेर आलो आणि आजूबाजूच्या जगाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न सुरू केला. हो, असाच हा प्रवास सुरू झाला. पण या हजारो वर्षांच्या प्रवासात ज्ञानाचा वेग नेहमीच सारखा नव्हता ना? म्हणजे सुरुवातीला हा प्रवास अत्यंत संथ होता. खूपच संथ होता. पण आजच्या आधुनिक काळाशी त्याची तुलना केली तर एक खूप भयानक आणि थक्क करणारी आकडेवारी समोर येते. कोणती आकडेवारी? व्यवस्थापन क्षेत्रातील ख्यातनाम तज्ज्ञ पीटर ड्रकर यांचे एक निरीक्षण आपल्या साहित्यात आहे. ते म्हणतात की आधुनिक जगात ज्ञानाचा अक्षरशः स्फोट झाला आहे. स्फोट झाला आहे म्हणजे नक्की काय? एकेकाळी अशी परिस्थिती होती की दर 35 वर्षांनी जगाची लोकसंख्या दुप्पट व्हायची आणि दर 10 वर्षांत जगात उपलब्ध असलेलं एकूण ज्ञान दुप्पट व्हायचं. बापरे, दर 10 वर्षांनी? हो, पण आता हा ज्ञान दुप्पट होण्याचा वेग 5 वर्षांपेक्षाही खाली आलाय. अरे वा. याचा प्रत्यक्ष अर्थ काय होतो? म्हणजे एखादा विद्यार्थी जेव्हा महाविद्यालयात प्रवेश घेतो आणि 3-4 वर्षांनी पदवी घेऊन बाहेर पडतो, तेव्हा जगातले ज्ञान त्याच्या प्रवेशाच्या वेळेपेक्षा दुप्पट झालेली असते. अगदी बरोबर. तो जे काही शिकलाय त्यातले बरेचसे संदर्भ तो बाहेर पडेपर्यंत जुने झालेले असतात. ज्ञानाचा हा वेग खरोखरच चक्रावून टाकणार आहे. नक्कीच. पण या प्रचंड वेगामुळेच मानवासमोर एक मोठं आव्हान उभं राहिलं असेल ना? या अथांग आणि वेगाने वाढणाऱ्या प्रवाहात आपण स्वतःला कसे टिकवून ठेवणार? हो, आणि म्हणूनच ज्ञानाचा शोध घेण्यासाठी मानवाने प्रामुख्याने 2 मोठे मार्ग विकसित केले: विज्ञान आणि तत्वज्ञान. विज्ञानाचा मार्ग हा अत्यंत काटेकोर असतो. तो प्रयोग, निरीक्षण आणि पडताळणी यावर उभा असतो. विज्ञानात एखादी गोष्ट सत्य मानण्यासाठी ती सिद्ध करावीच लागते. हो, म्हणजे त्यात एक प्रकारची सार्वत्रिकता असते. बरोबर. पण दुसरीकडे तत्वज्ञानाचा मार्ग हा पूर्णपणे वेगळा आणि काहीसा अमूर्त असतो. तत्वज्ञान हे मानवी तर्क आणि कल्पनाशक्तीच्या भरारीवर चालते. ते अशा प्रश्नांच्या मागे धावते जिथे विज्ञानाची उपकरणे आणि प्रयोगशाळा थेट पोचू शकत नाहीत. जसे की माणसाचा जगण्याचा अंतिम उद्देश काय आहे, किंवा सत्य आणि असत्य यातला नेमका फरक काय.
या दोन मार्गांमधला फरक समजून घेताना मला नेहमी एक उपमा आठवते. कोणती? म्हणजे तत्वज्ञान हे एखाद्या स्वप्नाळू आर्किटेक्ट सारखं आहे. हा आर्किटेक्ट एका अत्यंत भव्य आणि सुंदर इमारतीचं स्वप्न पाहतो. तो त्या इमारतीचा एक अमूर्त ढाचा कागदावर किंवा स्वतःच्या मनात उभा करतो. कारण त्याच्याकडे कल्पनाशक्तीची कोणतीही मर्यादा नसते. अगदी बरोबर. पण दुसरीकडे विज्ञान हे त्या व्यावहारिक इंजिनियर सारखे आहे. तो इंजिनियर त्या आर्किटेक्टचं स्वप्न प्रत्यक्षात जमिनीवर उतरवतो. खूपच अचूक उपमा आहे ही. हो ना. तो मातीचं परीक्षण करतो, गुरुत्वाकर्षणाचे नियम लावतो, गणिताचे प्रयोग करतो आणि ती इमारत खरोखरच सुरक्षितपणे उभी राहील की नाही याची खात्री करतो. या उपमेला थोडा पुढे नेलं तर या दोघांमधला परस्पर संबंध अधिक स्पष्ट होतो. आर्किटेक्टशिवाय इंजिनियरला काय बांधायचे हेच कळणार नाही. आणि इंजिनियरशिवाय आर्किटेक्टचं स्वप्न कधीच सत्यात उतरणार नाही. अगदी तेच. विज्ञानामुळे तत्वज्ञानाने पाहिलेल्या त्या अंतिम सत्यापर्यंत पोचण्याचा मार्ग अधिक सुरक्षित आणि स्पष्ट होतो. विज्ञानाची सर्वात मोठी ताकद कोणती असेल तर ती म्हणजे विज्ञान हे कोणत्याही गोष्टीला अंतिम मानत नाही. म्हणजे जुने संदर्भ बदलले की विज्ञान ते लगेच मान्य करतं. हो, परिस्थिती बदलली, पूर्वीपेक्षा अधिक अचूक उपकरणे आली किंवा नवीन पुरावे समोर आले की विज्ञान जुने निष्कर्ष अजिबात न अडखळता बाजूला ठेवते आणि नवीन सत्य स्वीकारते. म्हणजे सत्य शोधण्याच्या या प्रक्रियेत विज्ञान सतत स्वतःला दुरुस्त करत पुढे जाते. पण ज्ञानाचा वेग आणि सत्य शोधण्याची ही धडपड यातून एक वेगळाच गुंता निर्माण होतो ना. कशा काय? जेव्हा नवीन शोध इतक्या वेगाने लागत असतात तेव्हा माणसाची त्यावर प्रतिक्रिया काय असते? मानवी इतिहासात डोकावलं तर दोन पूर्णपणे परस्पर विरोधी प्रवृत्ती दिसतात. हो, हे खूप रंजक आहे. 1907 सालची एक ऐतिहासिक नोंद आपल्या अभ्यास साहित्यात आहे. ती थॉमस एडिसनच्या काळातील आहे. एडिसनच्या नावावर तेव्हा जवळपास 1000 शोधांचे पेटंट्स जमा झाले होते ना. बरोबर. आणि हे सगळं पाहून त्यावेळच्या अमेरिकेच्या पेटंट ऑफिसच्या प्रमुखानं थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी एक पत्र पाठवलं होतं. काय होतं त्या पत्रात? त्याने चक्क अशी शिफारस केली होती की जगात जेवढे शोध लागायचे होते ते सगळे लागून पूर्ण झालेले आहेत. बापरे. हो, आता यापुढे मानवाकडून नवीन काही शोधले जाण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे हे पेटंट कार्यालय आता कायमचे बंद करून टाकावे. खरंच आज हे ऐकताना किती हास्यास्पद वाटतं. हो ना. त्या अधिकाऱ्याच्या त्या पत्राकडे आज आपण पाहिले तर त्यात मानवी अहंकाराचे आणि अज्ञानाचे सर्वात मोठे प्रदर्शन दिसते. नक्कीच. कारण 1907 सालानंतर जगाने टेलिव्हिजन, संगणक, अणुबाम, इंटरनेट, अंतराळ प्रवास आणि आता थेट कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI यांसारखे शोध पाहिले आहेत. अगदी बरोबर. मानवी जगणे मुळापासून बदलून टाकणारे शोध लागले. एका माणसाला वाटले की ज्ञानाचा अंत झालाय आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने ज्ञानाचा स्फोट सुरू झाला. खरंय. पण याच स्रोतसाहित्यात आपल्याला ह्या अहंकाराच्या अगदी विरुद्ध टोकाचे म्हणजे सर आयझॅक न्यूटन यांचे उदाहरण मिळते. न्यूटनने प्रिन्सिपिया मॅथमॅटिका हा विज्ञानाच्या इतिहासातील सर्वात महान ग्रंथ लिहिला. या ग्रंथाच्या बाबतीत एक खूप रंजक आणि महत्वाची गोष्ट आहे. न्यूटन हा मूळचा इंग्रज होता, त्याची मातृभाषा इंग्रजी होती. तरीही त्याने हा ग्रंथ इंग्रजीत न लिहिता लॅटिन भाषेत लिहिला. यामागे नक्की काय कारण असावे? त्या काळात लॅटिन ही युरोपमधील ज्ञानाची आणि विचारवंतांची जागतिक भाषा मानली जात होती. न्यूटनला त्याचे विचार केवळ इंग्लंडपुरते मर्यादित ठेवायचे नव्हते. म्हणजे ज्ञान सर्वांसाठी खुलं असावं असा त्याचा उद्देश होता. हो, ज्ञान हे कोणत्याही एका देशाच्या किंवा भाषेच्या सीमेत अडकून पडू नये. ते सर्व जगातील अभ्यासकांसाठी खुले असावे, हा त्यामागचा अत्यंत स्पष्ट उद्देश होता. विद्याशाखांना तेव्हा आजच्यासारख्या भौगोलिक आणि भाषिक सीमा नव्हत्या. आणि याच न्यूटनने त्याच्या आयुष्याच्या उत्तरार्धात स्वतःच्या एवढ्या मोठ्या शोधांबद्दल अत्यंत विलक्षण विनम्रतेने एक दृष्टांत दिला होता. कोणता दृष्टांत? तो म्हणाला होता, मी समुद्रकिनाऱ्यावर खेळणाऱ्या आणि लाटांनी वाहून आणलेला एखादा लहानसा गुरगुळीत खडा किंवा सुंदर शिंपला शोधणारा एखादा सामान्य लहान मुलासारखा आहे, तर सत्याचा अथांग महासागर माझ्यासमोर अजूनही न उलगडलेला पूर्णपणे तसाच पसरलेला आहे. अरे वा, किती सुंदर विचार आहे हा. ज्या माणसाने जगाला गुरुत्वाकर्षणाचे नियम दिले तो स्वतःच्या ज्ञानाची तुलना एका लहान खड्याशी करत होता. हो ना. न्यूटनची ही विनम्रता खरोखरच महान आहे. पण एडिसनच्या काळातल्या त्या पेटंट अधिकाऱ्याला आज हसणं खूप सोपं आहे. मला एक वेगळा प्रश्न पडतो. कोणता?
आजही आपण म्हणजे आपला आजचा आधुनिक समाज कुठेतरी तसाच विचार करत नाही का? आपल्याला वाटतं की आता स्मार्टफोन आले, इंटरनेट आलं, म्हणजे विज्ञानाने जवळजवळ सगळंच शोधलं आहे. आपणही त्या 1907च्या अधिकाऱ्यासारखा अहंकार बाळगून वावरत आहोत असे नाही वाटत. इथे एक थोडासा फरक आहे आणि तो जास्त धोकादायक असू शकतो. कसा काय? आजचा माणूस सगळं शोधून झालंय असा विचार करत नाही, तर तो असा विचार करतोय की आता मला स्वतः काही शोधण्याची गरज नाही. तंत्रज्ञान आणि AI हे सगळं काही माझ्यासाठी शोधून काढतील. अरे हो, हा एक नवीन प्रकारचा अहंकार आहे. हो ना, आपण साधनांवर इतके अवलंबून होत आहोत की आपण ती मूळ जिज्ञासा जी आदिमानवाच्या मनात होती तीच गमावून बसलो आहोत. ज्ञान हे कायम देश, काळ आणि परिस्थिती यांच्या सापेक्ष असते. म्हणजे जे सत्य काल होते ते उद्याच्या बदललेल्या जगात पूर्णपणे निरुपयोगी ठरू शकते. अगदी बरोबर. त्यामुळे न्यूटनसारखी ती विनम्रता असणं ही खऱ्या ज्ञानार्थीची पहिली गरज आहे. माझ्याकडे सर्व उत्तरे आहेत किंवा माझे तंत्रज्ञान सर्व काही शोधेल, हा दृष्टिकोन ज्ञानाचे दरवाजे कायमचे बंद करून टाकतो. हे खूपच विचार करायला लावणार आहे. पण जर न्यूटनच्या दृष्टिकोनातून पाहिले आणि ज्ञान हा खरोखरच एक अथांग महासागर आहे हे मान्य केले, तर मग एक मोठा विरोधाभास निर्माण होतो. कसला विरोधाभास? आपण सुरुवातीला पाहिलं की प्राचीन ग्रीसमध्ये फक्त तत्वज्ञान ही एकच शाखा होती. मग आज आपण या अथांग ज्ञानाचे एवढे छोटे छोटे तुकडे का करून टाकले आहेत? एखाद्या विद्यार्थ्याला वयाच्या 16व्या वर्षी तुला आर्ट्स घ्यायचे की सायन्स असा निर्णय घ्यायला का लावला जातो? हा ज्ञानाचा महासागर आपण अशा कप्प्यांमध्ये का विभागला? याचं मुख्य कारण म्हणजे मानवी मेंदूची आणि आपल्या व्यवस्थापन क्षमतेची मर्यादा. जसजसा ज्ञानाचा स्फोट होऊ लागला तसतसे एकाच व्यक्तीला किंवा एकाच संस्थेला सर्व प्रकारच्या ज्ञानावर प्रभुत्व मिळवणे पूर्णपणे अशक्य होऊ लागले. म्हणजे एकाच छत्राखाली सर्व काही शिकवणे व्यावहारिकदृष्ट्या अवघड झाले. हो. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी मानवाने अभ्यासाच्या आणि संशोधनाच्या सोयीसाठी ज्ञानाचे वर्गीकरण करायला सुरुवात केली. यातूनच ज्याला आपण विद्याशाखा किंवा डिसिप्लिन्स म्हणतो त्यांचा जन्म झाला. हा प्रकार म्हणजे एका विशाल ज्ञानवृक्षाला फुटलेल्या वेगवेगळ्या फांद्यांसारखा आहे, बरोबर? अगदी तसाच विज्ञान, कला, वाणिज्य, इतिहास, समाजशास्त्र हे सगळे या सोयीसाठी तयार केलेले कप्पे आहेत. पण मला एक सांगा, हे कप्पे किंवा या नवीन विद्याशाखा अचानक जन्माला कशा येतात? म्हणजे एखादा विषय कालपर्यंत अस्तित्वात नव्हता आणि आज अचानक त्याची एक नवीन विद्याशाखा कशी तयार होते? आपल्या साहित्यात नवीन विद्याशाखा उदयाला येण्याची 3 अत्यंत महत्त्वाची कारणं नमूद केली आहेत. पहिले कारण म्हणजे जेव्हा एखाद्या पूर्णपणे नवीन क्षेत्रात संशोधन सुरू होते. जसं की उदाहरणार्थ, मानवाने जेव्हा समुद्राच्या तळाशी जाण्याचं तंत्रज्ञान विकसित केले तेव्हा तिथल्या परिसंस्थेचा अभ्यास करण्यासाठी ओशनोग्राफी किंवा समुद्रशास्त्र ही संपूर्णपणे नवीन विद्याशाखा जन्माला आली. अच्छा, म्हणजे तंत्रज्ञानामुळे नवीन क्षेत्र खुलं झालं. हो. आणि दुसरे कारण असे की आधीपासून अस्तित्वात असलेल्या एखाद्या जुन्या क्षेत्राकडे पूर्णपणे नव्या दृष्टिकोनातून पाहणे. हे कसं शक्य आहे? बघा, शिक्षण आणि अध्यापन ही अत्यंत प्राचीन प्रक्रिया आहे. पण जेव्हा या जुन्या प्रक्रियेमध्ये संगणक, इंटरनेट आणि मानवी मानसशास्त्राचा तंत्रज्ञानाच्या अंगाने अभ्यास सुरू झाला, तेव्हा त्यातून एज्युकेशनल टेक्नॉलॉजी या शाखेचा उदय झाला. आणि तिसरं कारण जे मला सर्वात जास्त प्रभावी वाटतं ते म्हणजे मानवाच्या बदलत्या आणि नवीन गरजा. हो, बरोबर. जसं संगणकाचा शोध लागला. आता संगणक हे मुळात गणितावर चालणारे यंत्र आहे. तरी कम्प्युटर सायन्स ही फक्त गणिताची उपशाखा म्हणून न राहता एक स्वतंत्र विद्याशाखा का बनली? कारण गणिताचे नियम तिथे पुरेसे नव्हते. संगणक चालवण्यासाठी केवळ आकडेमोड उपयोगाची नव्हती, तर त्याला हार्डवेअरची समज, नवीन प्रकारची तर्कशास्त्र, कोडिंगच्या भाषा आणि अल्गोरिदम सोडवण्याची पूर्णपणे नवीन पद्धत हवी होती. म्हणजे मानवाची ही अत्यंत गुंतागुंतीची आणि नवीन गरज पूर्ण करण्यासाठी गणिताच्या चौकटीतून बाहेर पडून कम्प्युटर सायन्सला एक स्वतंत्र विद्याशाखा म्हणून जन्म घ्यावा लागला. हो, अगदी तेच. या अभ्यास साहित्यात आणखी एका गोष्टीचा उल्लेख आहे. प्रत्येक विद्याशाखेचा एक स्वतःचा विशिष्ट ढाचा असतो आणि त्यात प्रामुख्याने 3 गोष्टी येतात. स्वतःची आशयवस्तू, स्वतःची गृहीतके आणि स्वतःची पृच्छा पद्धती. यातली आशयवस्तू समजायला सोपी आहे. म्हणजे तो विषय नक्की कोणत्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो. बरोबर आहे. जसं जीवशास्त्र सजीवांचा अभ्यास करतं, तर अर्थतज्ञ ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्र हे देशाच्या संपत्तीचा आणि पैशाच्या व्यवहारांचा अभ्यास करतं. पण गृहीतके किंवा असम्पशन्स म्हणजे नक्की काय?
भौतिकशास्त्रासारख्या अत्यंत पक्क्या आणि प्रयोगावर आधारित विषयात असम्पशन कसं काय असू शकतं? हा अत्यंत अचूक प्रश्न आहे. कोणत्याही विषयाचा पाया हा काही गृहीतकांवरच उभा असतो, ज्यावर तो विषय अजिबात शंका घेत नाही. उदाहरण देऊ शकाल? हो, नक्कीच. विज्ञानाचे सर्वात मोठे गृहीतक हे आहे की या निसर्गात, या ब्रह्मांडात एक प्रकारची नियमितता आणि समानता आहे. पाणी पृथ्वीवर जसे उकळते तसेच ते मंगळावरही एका विशिष्ट तापमानाला उकळेल, ही निसर्गाची समानता विज्ञान गृहीत धरून चालते. म्हणजे जर दररोज सकाळी गुरुत्वाकर्षणाचे नियम बदलत असते तर विज्ञान कोणतेही संशोधन करू शकले नसते? अगदी बरोबर. हीच ती गृहीतके आहेत. आणि तिसरा भाग म्हणजे पृच्छ पद्धती किंवा ज्ञान मिळवण्याचा मार्ग. इतिहासाची ज्ञान शोधण्याची पद्धत विज्ञानासारखी नसते. इतिहासकार प्रयोगशाळेत जाऊन रसायने मिसळत नाही. तो जुने दस्तऐवज, नाणी, शिलालेख, जुने अवशेष यांचा अर्थ लावून भूतकाळातील घटनांची कडी जोडतो. हो, प्रत्येक विद्याशाखेची ही सत्य शोधण्याची पद्धत वेगळी असते. या वेगवेगळ्या पद्धतींना समजून घेण्यासाठी एखाद्या शहराचे फोटो काढण्याचं उदाहरण घेता येईल. अरे वा, हे खूप छान उदाहरण असू शकतं. जर आपण अर्थशास्त्राचा लेन्स लावला तर काय दिसेल? आपल्याला फक्त तिथले बाजार, बँका, उद्योग आणि पैशाचे व्यवहार स्पष्ट दिसतील. अगदी तेच. आणि जर इतिहासाचा लेन्स लावला तर त्या शहरातल्या जुन्या इमारती, स्मारके आणि जुने रस्ते दिसतील. आणि समजा समाजशास्त्राचा लेन्स लावला तर तिथल्या लोकांचे सण, त्यांच्यातले संबंध आणि समाजाची रचना दिसेल. बरोबर. म्हणजे शहर तेच आहे, वास्तव एकच आहे, पण प्रत्येक लेन्स आपल्याला त्याच एका वास्तवाचा एक पूर्णपणे वेगळा आणि स्पष्ट पैलू दाखवत आहे. आणि हे लेन्स वेगळे असल्यामुळेच आपण वास्तवाच्या अधिक जवळ जातो. पण इथेच एक मोठी अडचण निर्माण झाली. कोणती अडचण? काळ जसजसा पुढे गेला तसतसे हे कॅमेरा लेन्स एकमेकांपासून खूप दूर गेले. एखाद्या विषयाचा अभ्यास करताना आपण हे पूर्णपणे विसरून गेलो की हे सगळे लेन्स एकाच शहराचे, एकाच वास्तवाचे भाग आहेत. म्हणूनच आधुनिक काळात ज्ञानाचे एकत्व आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन म्हणजे इंटरडिसिप्लिनरी अप्रोच या विचाराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. ज्ञानाचे एकत्व म्हणजे आपण अभ्यासासाठी जरी हे विषय वेगळे केले असले तरी ते मुळात आतून एकमेकांशी अत्यंत घट्ट जोडलेले आहेत. साहित्यात दिलेले इंद्रधनुष्याचे उदाहरण इथे तंतोतंत लागू पडतं. इंद्रधनुष्याचे उदाहरण? हो. जेव्हा आपण आकाशात इंद्रधनुष्य पाहतो तेव्हा आपल्याला 7 रंग दिसतात. पण लाल रंग कुठे संपतो आणि नारंगी रंग नक्की कुठे सुरू होतो याची अशी कोणतीही ठळक आणि स्पष्ट रेष आपण ओढू शकत नाही. नक्कीच. ते रंग एकमेकांमध्ये असे काही मिसळलेले असतात की त्यांच्या सीमारेषा पूर्णपणे अस्पष्ट असतात. अगदी. तसेच भौतिकशास्त्र कुठे संपते आणि रसायनशास्त्र कुठे सुरू होते हे इतक्या सहजपणे सांगता येत नाही. इतिहासात अशा अनेक महान व्यक्ती होऊन गेले आहेत ज्यांनी या कृत्रिम सीमारेषा कधीच मांडल्या नाहीत. आयझॅक ॲसिमोव यांचं उदाहरण अत्यंत बोलके आहे. हो, ते रशियन वंशाचे शास्त्रज्ञ ना? हो, त्यांनी रसायनशास्त्रात आपली PhD मिळवली होती. पण त्यांचा मेंदू केवळ एका विषयाच्या सीमेत अडकून राहिला नाही. त्यांनी रसायनशास्त्रासोबतच खगोलशास्त्र, इतिहास आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे विज्ञान कथांवर तब्बल 300हून अधिक पुस्तके लिहिली. अरे वा! एका रसायनशास्त्रज्ञाने विज्ञानाच्या आणि साहित्याच्या सीमा पुसून टाकल्या. दुसरे अत्यंत महान उदाहरण म्हणजे मादाम मेरी क्युरी. भौतिकशास्त्रात किरणोत्साराचा शोध लावल्याबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं. आणि काही वर्षांनंतर रसायनशास्त्रात रेडियम शोधल्याबद्दल त्यांना दुसरं नोबेल मिळालं. बरोबर. एकाच व्यक्तीने 2 वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये सर्वोच्च सन्मान मिळवणे हीच ज्ञानाच्या एकत्वाची सर्वात मोठी पावती आहे. हे ऐकायला खूप छान आणि प्रेरणादायी वाटतं. पण जेव्हा आपण आपल्या आजूबाजूला आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहतो तेव्हा वास्तव खूप वेगळं दिसतं. कसं काय? आज समाजात असे अनेक लोक दिसतात जे अत्यंत अभिमानाने सांगतात, मी साहित्याचा विद्यार्थी आहे, मला विज्ञानातलं काहीही समजत नाही बरं का. किंवा माझं गणित अगदी कच्चं आहे. हे तर नेहमीच ऐकायला मिळतं. अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र किंवा कला आणि गणित यांना एकमेकांचे जणू शत्रू असल्यासारखं वागवलं जातं. जर मोठे शास्त्रज्ञ ज्ञानाचे एकत्व मानत होते तर आज हा असा संकुचित विचार का रुजला आहे? या प्रश्नात आजच्या शिक्षण व्यवस्थेचे सर्वात मोठे अपयश लपलेले आहे. याला मानवी प्रवृत्तीत लपलेली कूपमंडूक वृत्ती म्हणतात. कोपमंडूक म्हणजे विहिरीतला बेडूक, बरोबर? हो, ज्याला ठामपणे वाटत असते की ती विहीर म्हणजेच त्याचे संपूर्ण जग आहे. आजचा एखादा सॉफ्टवेअर इंजिनियर फक्त कोडिंग शिकतो,
पण तो समाजशास्त्र किंवा तत्वज्ञान शिकत नाही. आणि याचा परिणाम काय होतो? परिणामी तो असे अल्गोरिदम बनवतो जे समाजाचं नुकसान करू शकतात. कारण त्याला तंत्रज्ञान समजते पण समाज समजत नाही. हा जो संकुचित दृष्टिकोन आहे तो ज्ञानाच्या मार्गातला सर्वात मोठा धोका आहे. हे खरंच विचार करण्यासारखं आहे. भारतीय तत्वज्ञानात एक अत्यंत खोल अर्थाचे वचन आहे, सा विद्या या विमुक्तये. याचा अर्थ जे आपल्याला मुक्त करते तीच खरी विद्या. वा. खऱ्या शिक्षणाने आपल्याला विद्याशाखांच्या आणि विषयांच्या या कृत्रिम बंधनातून मुक्त करून ज्ञानाच्या त्या अथांग महासागराकडे नेले पाहिजे. पण आपण त्या छोट्या कप्प्यांनाच संपूर्ण जग मांडण्याची चूक करत आहोत. सा विद्या या विमुक्तये. खरोखरच ही या संपूर्ण चर्चेतली सर्वात गाभा असलेली ओळ आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेची सुरुवात केली होती ती प्राचीन ग्रीसमधल्या तत्वज्ञानापासून. हो. तिथून मानवाच्या अथतो ब्रह्म जिज्ञासा या मूळ कुतूहलाचा आपण वेध घेतला. ज्ञानाचा स्फोट कसा होत गेला आणि त्यातून मार्ग काढताना आपण ज्ञानाचे वेगवेगळ्या विद्याशाखांमध्ये वर्गीकरण कसे केले हे आपण समजून घेतले. बरोबर. क्युरी यांच्यापर्यंतचा प्रवास आपण पाहिला. सोयीसाठी आपण वेगवेगळ्या कॅमेऱ्याचे लेन्स वापरले तरी चालेल, पण शहर एकच आहे आणि ज्ञान एकच आहे हे कोणत्याही विद्यार्थ्याने आणि खऱ्या अर्थाने शिकणाऱ्या व्यक्तीने कधीही विसरता कामा नये. अगदी बरोबर. शिक्षण व्यवस्थेचं मूळ उद्दिष्ट विद्यार्थ्यांच्या मनात विषयांच्या भिंती उभारणे हे कधीच नव्हते. त्या भिंती पाडून त्यांना या ज्ञानाच्या एकत्वाची ओळख करून देणे हेच शिक्षणाचे खरे काम आहे. मग विचार करा, येणाऱ्या पुढच्या 10 वर्षात हवामान बदल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा अंतराळ संशोधन यांसारख्या क्षेत्रातून मानवाच्या कोणत्या अशा नवीन गरजेतून एखादी पूर्णपणे नवीन विद्याशाखा जन्माला येईल. अशी एखादी विद्याशाखा जिची आज आपण साधी कल्पनाही करू शकत नाही. नक्कीच. आणि त्याहूनही महत्त्वाचा आणि गंभीर प्रश्न हा आहे की जेव्हा ती नवीन विद्याशाखा आपल्या दारात उभी असेल तेव्हा आपली सध्याची त्या जुन्या कप्प्यांमध्ये अडकलेली शिक्षण व्यवस्था तिला स्वीकारण्यासाठी आणि शिकवण्यासाठी खरोखरच तयार असेल का? हा प्रश्न नक्कीच आपल्याला अंतर्मुख करणारा आहे. आपण सुरुवातीला म्हटलं होतं की ज्ञान हे पुस्तकात छापलेल्या पक्क्या माहितीसारखं वाटतं. पण आजच्या या चर्चेने हे सिद्ध केलंय की ज्ञान हा एक सतत वाहणारा आणि विस्तारणारा महासागर आहे. अगदी बरोबर. आणि न्यूटनच्या भाषेत सांगायचे तर आपण अजूनही फक्त किनाऱ्यावर उभे आहोत. आजच्या या सखोल चर्चेत आमच्यासोबत या प्रवासात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. हा प्रश्न मनात घोळवत रहा आणि ज्ञानाच्या या महासागरात आपले कुतूहल जागे ठेवा.